सैफ अली खान हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। सरकार गरिबांसाठी 3 कोटी नवी घरं बांधणार असल्याची माहिती। दोन 2047 सालच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत विकसित झालेला असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास। यंदाच्या सत्रात ऐतिहासिक विधेयकांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। भगवानगड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी। धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाहीत, महंत नामदेव शास्त्रींकडनं पाठराखण। भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेव शास्त्रींना देणार। एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानी यांची माहिती। येत्या 2 दिवसात गौप्यस्फोट करणार दमानी यांचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत विश्व मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात उद्घाटन। काही वेळाने शिंदे व्यासपीठावर दाखल। पालकमंत्रीपदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता। फडणवीस शिंदे अजित पवार पुण्यात एकत्र। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती तोडग्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेकडनं पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात। सूत्रांची माहिती। उदय सामंतांच्या खांद्यावर जबाबदारी। रवींद्र धंगेकर महादेव बाबरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा। धंगेकरांनी वृत्त फेटाळलं। नागपुरात रिंग रोड परिसरातल्या शेकडो झाडांची कत्तल। 20 फूट उंचीची अशोकाची 410 आणि पामची 152 झाडं तोडली। नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरनं किन्नर आखाड्यामध्ये वाद। लक्ष्मीनारायण त्रिपाठींना आचार्य महामंडलेश्वर पदावरनं हटवणार। आज दुपारी घोषणा। विराट कोहलीही रणजीमध्ये अपयशी। रेल्वे विरुद्धच्या सामन्यामध्ये फक्त 6 धावांवरती झाला क्लीन बोल्ड। विराट बाद होताच हजारो प्रेक्षक स्टेडियममधनं बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।